महाविकास आघाडीमध्ये जेव्हा ते गेले, काँग्रेससोबत जाण्याचं ठरवलं, तेव्हा अर्थातच मुस्लिमांची मतं आपल्याला कशी मिळतील याचा विचार झाला आणि त्या पद्धतीने एकूणच त्यांची विचारधारा बदलत गेली, त्यांचं वक्तव्य, त्यांची भाषणं, सगळा रोख जो आहे तो बदलत गेला. मुस्लिमांविरुद्ध कोणत्याही पद्धतीची उलटसुलट वक्तव्य न करणं हे ठरलं आणि त्या पद्धतीने ते बोलत आहेत. पण राज ठाकरेंची भूमिका ती बदललेली नाही. ते भोंग्यांबद्दल बोलतात, तशाच पद्धतीने आक्रमकपणे बोलत आहेत. त्यामुळे ते एकत्र येताना हा एक महत्त्वाचा मुद्दा असेल. त्याचं काय करायचं हे उद्धव ठाकरेंना याचा विचार करावा लागेल. आणि एकटंच लढायचं तर मात्र चांगली गोची होणार, कारण समोर महायुतीचं सगळे पक्ष आहेत. ते अर्थात ते कशा पद्धतीने वाटणी करतील हे माहितीच आहे सगळ्यांना. त्याच्यात अजितदादा पवार हे काय मुंबई महानगरपालिकेसाठी फार आग्रही असतील अशातला भाग नाही आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे अडचणी फार नाहीत. पण इथे मात्र उद्धव ठाकरेंना एकटंच निवडणूक लढवायची, तर त्यापेक्षा राज ठाकरेंना सोबत घेऊ, पण मग मुस्लिम मतांचं काय करायचं